नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी रवी सर. तुम्हाला एमएसटी सीईटी केमिस्ट्री खूप अवघड जाते. बऱ्याचशा कन्सेप्ट या इंग्रजीत असल्यामुळं आपल्याला कळत नाही आणि त्यामुळं ते कन्सेप्ट क्लिअर नसल्यानं आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करताना अडचणी येतात. तर हीच अडचण लक्षात घेऊन मी सुरू केलंय RS केमिस्ट्री सोल्युशन, ज्यामध्ये तुम्हाला एमएसटी सीईटी केमिस्ट्री पूर्णपणे मराठीतून मी एक्सप्लेन करणार आहे. आणि त्यामुळं एमएसटी सीईटी केमिस्ट्रीची जी काही भीती तुमच्या मनात आहे ती निघून जाईल आणि हमखास तुम्हाला एमएसटी सीईटी केमिस्ट्रीमध्ये खूप जास्त मार्क मिळतील. तर अशाच काही सोप्या सोप्या परंतु कन्फ्युज करणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत मी तुम्हाला मराठीमधून एक्सप्लेन करतोय. यासाठी तुम्हाला माझं जे युट्यूब चॅनल आहे RS केमिस्ट्री सोल्युशन, त्याला सबस्क्राईब करायचंय, माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायचंय. सोबत तुम्ही बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा, कारण की मी ज्या ज्या वेळेस तुमच्यासाठी अशा सोप्या कन्सेप्ट युट्यूब चॅनलवर अपलोड करील तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर विद्यार्थ्यांनो, चला सुरू करूया आजचा कन्सेप्ट, जो की आपल्याला एमएसटी सीईटी मध्ये कन्फ्युज करतो, परंतु प्रश्न मात्र हमखास एमएसटी सीईटी केमिस्ट्री मध्ये यावर विचारले जातात. आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे मोलॅलिटी आणि मोलॅरिटी. तर चला बघूया, समजून घेऊया आपण. जसं की मी तुम्हाला बोललोय की मोलॅलिटी आणि मोलॅरिटी हे दोन कन्सेप्ट जे आहेत, नावात थोडंसं साम्य असल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्युज होतं की नेमकं आपल्याला काय लिहायचं. याच्या युनिटमध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं आणि यांना सॉल्व्ह करताना कन्फ्युजन होतं. आणि एक अतिशय सोपा प्रश्न मोलॅलिटी आणि मोलॅरिटीवर विचारला जातो की दोघांपैकी कोणता असा कन्सेप्ट आहे की जो टेम्परेचरवर डिपेंड असतो, म्हणजे टेम्परेचर चेंज झालं की त्याची व्हॅल्यू सुद्धा काय होते, चेंज होते. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला तो कन्सेप्ट लगेच लक्षात येईल की कोणता फॅक्टर ह्या दोघांपैकी टेम्परेचरवर डिपेंड असणार आहे. तर चला सुरू करूया आपण. तर सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मोलॅरिटी समजून घ्यायचं की मोलॅरिटी काय आहे. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला बोर्डामध्ये डेफिनेशन सुद्धा मोलॅरिटीची विचारले जाऊ शकते की मोलॅरिटी काय आहे, किंवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन सुद्धा येतो. तर मोलॅरिटीची डेफिनेशन समजून घेऊया आपण. डेफिनेशन काय आहे मोलॅरिटीची, की मोलॅरिटी इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑर 1 डीएम क्यूब ऑफ सोल्युशन. बऱ्याच वेळा ना की डीएम क्यूब आले की आपण कन्फ्युज होतो आणि लिटर आलं सुद्धा तरी कन्फ्युज होतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1 लिटर म्हणजेच किती असते, 1 डीएम क्यूब असतं, आणि 1 ml म्हणजेच 1 सेंटीमीटर क्यूब असतं. ठीक आहे, तर हे जे युनिट आहेत हे आपण अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. आता त्याचा फॉर्म्युला बनवलाय बघा. फॉर्म्युला काय बनवलाय मोलॅरिटीचा, की मोल्स ऑफ सोल्यूट ओके प्रेझेंट इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. तुम्हाला सोल्युशनचं व्हॉल्यूम हे लिटर मध्येच ठेवायचंय. मोलॅरिटी जर काढायची असेल तर सोल्युशनचं व्हॉल्यूम हे लिटर मध्येच असलं पाहिजे. तुम्हाला ml मध्ये जरी दिलेलं असेल तरी त्याला तुम्हाला लिटर मध्ये कन्वर्ट करावं लागतं. याचे फॉर्म्युले आपण बनवणार आहोत पुढे लगेच. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या सोबत राहायचंय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होईल. बघा, याचं युनिट पण आपल्याला दिलंय मोल पर लिटर. मी अजून एक युनिट याचं लिहू शकतो, मोल पर डीएम क्यूब. काय लिहू शकतो, मोल पर डीएम क्यूब. जसं इथं मोल पर लिटर लिहिलेलं आहे, मी मोल पर डीएम क्यूब सुद्धा लिहू शकतो. आणि एक उदाहरण म्हणून आपल्याला इथं दिलेलं आहे की 1 मोल ऑफ NaCl डिझॉल्व्ड इन वॉटर ओके टू मेक 1 लिटर ऑफ सोल्युशन. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, मोलॅरिटीचे जे फॉर्म्युले जे बनतात ना, ते फॉर्म्युले समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, मोलॅरिटी म्हणजे आपल्याला काय सांगितलंय, की काय सांगितलंय, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ काय सांगितलंय स्टुडंट आपल्याला, सोल्यूट ओके, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. काय सांगितलंय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर आपल्याला सांगितलंय. पण प्रत्येक वेळी आपल्याला सोल्यूटचं मोल दिल्या जाणार नाही, कारण की एमएसटी सीटी मध्ये थोडेसे तुम्हाला ट्विस्टिंग क्वेश्चन विचारले जातील. मग ते तुम्हाला प्रत्येक वेळी सोल्यूटचे मोल देणार नाहीत, आणि जो सॉल्व्हेंट दिलाय किंवा सोल्युशनचं जे व्हॉल्यूम दिलंय तेही लिटर मध्ये देणार नाहीत. तर वेगवेगळ्या युनिटमध्ये ते तुम्हाला देतील आणि तुम्हाला प्रॉपरली जे आहे त्याची मोलॅरिटी कॅल्क्युलेट करावी लागेल. तर त्यासाठी 4 फॉर्म्युले बनतात बघा. 4 फॉर्म्युले कोणकोणते बनतात, तर सर्वात पहिला फॉर्म्युला आहे मोलॅरिटीचा, मोलॅरिटी इज इक्वल टू NB अपॉन व्हॉल्यूम इन काय घेतोय आपण, लिटर घेतोय. व्हॉल्यूम इन काय घेतोय, लिटर घेतोय. दुसरा फॉर्म्युला त्याचा जो बनतो विद्यार्थी मित्रांनो, तो बनतोय मोलॅरिटी इज इक्वल टू 1000 इंटू NB अपॉन व्हॉल्यूम इन ml. व्हॉल्यूम कशामध्ये दिलेलं असेल आपल्याला, ml मध्ये. मी सगळे टर्मिनॉलॉजी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तिसरा फॉर्म्युला जो बनतो विद्यार्थी मित्रांनो, तो बनतो मोलॅरिटी इज इक्वल टू WB अपॉन MB इंटू व्हॉल्यूम इन लिटर. इथं व्हॉल्यूम कशामध्ये असणार आहे, लिटर मध्ये असणार आहे. आणि चौथा, जो की सर्वात इम्पॉर्टंट असलेला फॉर्म्युला आहे, जो कॉमनली युज केला जातो विद्यार्थी मित्रांनो, तो आहे मोलॅरिटी इज इक्वल टू 1000 इंटू WB अपॉन
MB इंटू व्हॉल्यूम इन ML. व्हॉल्यूम इन काय असेल? ML असेल. ठीक आहे. तर याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. अगोदर आपण काय करू, हे फॉर्म्युले जे आहे आपल्याला लक्षात राहावेत म्हणून ह्या फॉर्म्युलेला एक व्यवस्थित एक बॉक्सिंग आपण करून घेऊया, म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. ठीक आहे. हे चारही फॉर्म्युले तुम्ही यूज करू शकता अकॉर्डिंग टू दी प्रॉब्लेम. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जो काही डेटा दिलेला असेल त्या डेटावरनं तुम्ही याला काय करू शकता स्टुडंट, यूज म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे नेमका आपण कोणता यूज करायला पाहिजे, हा फॉर्म्युला आपल्याला काय होईल लक्षात येईल. ओके. तो कोणता फॉर्म्युला आपण केव्हा युज करायचा आहे हे आपल्याला काय होईल लक्षात येईल. बघा आता इथे जे डेटा मी तुम्हाला लिहून दिलेला आहे तो डेटा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. एनबी म्हणजे काय असणार आहे, इथं एनबी म्हणजे काय असणार आहे, तर एनबी म्हणजे असेल मोल्स ऑफ, एनबी म्हणजे काय असणार आहे, मोल्स ऑफ काय असणार आहे सोल्यूट. ओके. त्याच्यानंतर एमबी म्हणजे काय असणार आहे, तर मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट. आणि हे कसं कॅल्क्युलेट करतात ते आपल्याला माहिती आहे. जर तुम्हाला मोलार मास कसं काढतात हे जर माहिती नसेल, नंबर ऑफ मोल कसं काढतात हे माहिती नसेल, तर कमेंटमध्ये तसं मला सांगा, मी त्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की व्हॉल्यूम, तर व्हीचा अर्थ काय असतो, व्हॉल्यूम असणार आहे, बरोबर आहे की नाही. एम एल आणि लिटर मध्ये आपण त्याला काय करतो कन्सिडर करतो. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये नंबर ऑफ मोल्स डायरेक्टली जर दिलेले असतील तर ठीक आहे, आणि जर दिलेले नसेल तर तुम्हाला मोलार मास दिलेला असेल. मग मोलार मास दिलेला असल्यानंतर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, तर मोलार मास दिलेला असल्यानंतर आणि मास दिलेला असल्यानंतर आपण जनरली हा फॉर्म्युला युज करतो. डब्ल्यूबी काय आहे सर, तर डब्ल्यूबी आहे मास ऑफ काय असणार आहे सोल्यूट. काय असणार आहे मास ऑफ सोल्यूट. होप स्टुडंट की मोलॅरिटी तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की मोलॅरिटी काय असतं. पुढच्या कन्सेप्टकडे आपण जाऊया. पुढच्या कन्सेप्टकडे आपल्याला जायचं आहे आणि पुढचा कन्सेप्ट आहे मोलॅरिटी. नावामध्ये खूप सिमिलरिटी असल्यामुळे ना फार कन्फ्युजन होतं. युनिटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. ठीक आहे. आणि प्रॉब्लेम तर येतातच, आणि हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आज नक्कीच हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनातलं कन्फ्युजन दूर होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा आता याची डेफिनेशन आपण बघूया. काय डेफिनेशन सांगितलेली आहे, मोलॅलिटी इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 किलोग्रॅम. याच्यावर लक्ष द्या. मागच्या वेळेस आपण काय बघितलं होतं की 1 लिटर होतं आणि 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्व्हेंट आहे, तिथं सोल्युशन होतं. म्हणजे याचा अर्थ मोलॅलिटीमध्ये आपण व्हॉल्यूम कन्सिडर करत नाही, तर आपण मोलॅलिटीमध्ये काय कन्सिडर करतो विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं मास ऑफ सॉल्व्हेंट कन्सिडर करतो. त्याचाही फॉर्म्युला इथं दिलेला आपल्याला मोल्स ऑफ सोल्यूट. आणि महत्वाची गोष्ट मोलॅलिटी ओळखता येणं फार सोपं आहे. त्याचा जो सिम्बॉल आहे तो काय आहे स्मॉल एम, आणि इथं दिलेला आपल्याला मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी, आणि म्हणून त्याचं युनिट काय बनतंय मोल पर केजी बनतं. काय बनतं मोल पर केजी, म्हणजे मोलॅलिटीचं युनिट काय असणार आहे मोल पर केजी असेल, बरोबर इकडे. आणि कॅपिटल एम असेल तर तुम्ही काय लिहू शकता मोल पर डीएम क्यूब लिहू शकता. तर हाच डिफरन्स आहे. आणि आता एक सर्वात महत्वाचा फॅक्टर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन असतं. टेम्परेचर बदललं की व्हॉल्यूम बदलतं, परंतु मास मात्र बदलत नाही. आणि यावरून तुम्ही कन्क्लुजन मला काढायचं आहे आणि मला सांगायचंय की मोलॅरिटी टेम्परेचरवर डिपेंड असते की मोलॅलिटी डिपेंड असते. व्हिडिओच्या शेवटी मला ते आन्सर पाहिजे, किंवा मी तुम्हाला नक्कीच सांगणार की कोणती जी क्वांटिटी आहे मोलॅलिटी की मोलॅरिटी ही कशावर डिपेंड असते, टेम्परेचरवर डिपेंड असते. चला ह्या फॉर्म्युल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. ठीक आहे. काय असते मोलॅलिटी, स्मॉल एम, मोलॅलिटी स्मॉल एम काय घेऊ शकतो आपण एनबी अपॉन काय घेऊ शकतो डब्ल्यू ए इन केजी. डब्ल्यू ए इन केजी. दुसरा फॉर्म्युला आपण लिहू शकतो डब्ल्यू इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण, काय घेऊ शकतो एनबी इंटू काय घेऊ शकतो 1000 इंटू सॉरी डिवायडेड बाय डब्ल्यू ए इन ग्रॅम. ओके. डब्ल्यू ए इन ग्रॅम. स्मॉल एम. ओके. मोलॅलिटी इथं काय घेऊ शकतो आपण डब्ल्यू बी. ओके. अपॉन एम बी इंटू डब्ल्यू ए इन काय घेऊ शकतो स्टुडंट केजी. काय घेऊ शकतो केजी. स्मॉल एम म्हणजेच काय मोलॅलिटी काय घेऊ शकतो आपण डब्ल्यू बी. ओके. इंटू 1000 अपॉन काय घेऊ शकतो एम बी इंटू डब्ल्यू ए इन काय घेऊ शकतो स्टुडंट ग्रॅम मध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. तर हे फॉर्म्युले मी तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. आपण या फॉर्म्युलेला थोडंसं बॉक्सिंग करून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ओके. ओके. ठीक आहे. चालेल. ओके. हा फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. मग आता हे जे डिनॉम्स आपल्याला दिलेले आहेत हे डिनॉम्स नेमकं काय सांगतात आपल्याला, तर एनबी तुम्हाला माहितीच आहे, फक्त डब्ल्यू ए तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डब्ल्यू ए म्हणजे काय असणार आहे स्टुडंट मास ऑफ काय असणार आहे सॉल्व्हेंट. आणि ज्या अर्थी तुम्हाला माहिती आहे की सॉल्व्हेंट आपल्याला केजी मध्ये पाहिजे, तर ज्या वेळेस ते ग्रॅम मध्ये दिलेलं असेल
त्यावेळेस त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागतं आपल्याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागतं. तर हा फरक आहे कशामध्ये मोलॅलिटी आणि मोलॅरिटी मध्ये, बरोबर की नाही. ठीक आहे, एक टेबल बघून आता तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पूर्ण क्लिअर होतील स्टुडंट. हा टेबल बघून जो कन्सेप्ट आहे बघा, की पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला. मोलॅरिटी डिपेंड्स अपॉन, बघा इथं मोलॅरिटी डिपेंड्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कशावर डिपेंड असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. फार मोठा की पॉईंट आहे. मोलॅलिटी डिपेंड्स अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट. ओके, फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि त्यामुळे इथं सांगितलंय, जसं की मी आता एक्सप्लेन केलं होतं, की व्हॉल्यूम चेंजेस विथ टेम्परेचर. व्हॉल्यूम चेंजेस विथ टेम्परेचर. मास डज नॉट चेंज विथ टेम्परेचर. मास चेंज होत नाही, मी आता बोललो तुम्हाला. आणि म्हणून मोलॅलिटी इज टेम्परेचर इंडिपेंडेंट. मोलॅलिटी जी आहे ती टेम्परेचर इंडिपेंडेंट असते. टेम्परेचरवर कोण डिपेंड असतं? टेम्परेचरवर कोण डिपेंड आहे? मोलॅरिटी डिपेंड आहे. मोलॅरिटी डिपेंड आहे. मोलॅलिटी डिपेंड आहे का? नाही. आणि याला इतकं सोपं समजू नका आणि इतकं लाईटली घेऊ नका. याच्यावर भरपूर वेळा फ्रिक्वेंटली एमएसटी सीटी मध्ये क्वेश्चन आलेले आहेत, की कोण टेम्परेचरवर डिपेंड असतं. खालीलपैकी कोणती क्वांटिटी, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज इंडिपेंडेंट ओव्हर टेम्परेचर. ज्या ज्या कॉन्सन्ट्रेशन टर्म मासवर डिपेंड करतील, हिंट देतोय तुम्हाला, लक्षात घ्या. ज्या ज्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ह्या मासवर डिपेंड असतील त्या टेम्परेचर इंडिपेंडेंट असतील, आणि ज्या ज्या कॉन्सन्ट्रेशन टर्म या व्हॉल्यूमवर डिपेंड असतील त्या टेम्परेचर डिपेंडेंट असतील. हे लक्षात ठेवायचंय, विसरायचं नाही. आणि अशाच शॉर्ट ट्रिक समजण्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक पण करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचंय. चला पुढे समजून घेऊया आपण. ओके, हा टेबल बघा. हा टेबल शॉर्टली तुम्हाला सगळं काही एक्सप्लेन करणार आहे. डेफिनेशन पण दिलेली आहे मोलॅरिटीची. टेम्परेचरचा काय इफेक्ट आहे तो दिलेला आहे. ठीक आहे, आणि महत्वाचं काय आहे बघा, मोलॅरिटी कशासाठी? जनरल कॅल्क्युलेशनसाठी. आणि मोलॅलिटी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी फार महत्वाचं आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या काही टर्म्स मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यावेळेस मोलॅलिटी किती महत्वाचं असते माहिती. आणि जे स्टुडंट आता 12th रिपीट करत असतील त्यांना माहिती असेल की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा आणि मोलॅलिटीचा काय संबंध असतो. ठीक आहे, चला आता काय करूया ना, एक पटकन 2-3 एमसीक्यूज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघूया एमसीक्यूज. ओके, बघा इथं एक प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. व्हॉट इज द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 0.5 मोल्स ऑफ NaCl डिझॉल्व्ड इन 250 ग्रॅम ऑफ वॉटर. ओके, आणि इथं ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला जो डेटा दिलेला आहे तो आपण लिहून घेऊया. आपल्याला एनबी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, किती दिलेलं आहे? 0.5. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? मास दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, कुणाचं? वॉटरचं. WA दिलेलं आहे आपल्याला, किती दिलेलं आहे? 250 ग्रॅम. आणि आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की मोलॅलिटी काय असेल, व्हॉट इज दी मोलॅलिटी. तर फॉर्म्युला युज करायचा बघा. WA ग्रॅम मध्ये दिलेले आहे, मोल्स तुम्हाला डायरेक्टली दिलेले आहे. तर कोणता फॉर्म्युला युज करणार आपण? मोलॅलिटी इज इक्वल टू 1000 इंटू काय घेणार आपण? NB अपॉन काय घेणार? WA इन ग्रॅम, कारण की ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. ग्रॅम मध्ये म्हणून 1000 घेतलं आपण. ठीक आहे, चला व्हॅल्यू पुटअप करा. 1000 NB आपल्याला किती दिलेलं आहे? 0.5 डिवायडेड बाय किती घेणार? 250. जर का आपण हे 0 कॅन्सल केले, 25 4 जार 100 म्हणजे किती येणार? 4 इंटू 0.5. 4 इंटू 0.5 म्हणजे किती येणार स्टुडंट? 2 मोलाल. सोल्युशन किती येणार? 2 मोलाल. याचा आन्सर काय आलाय? 2 मोलाल. म्हणजे ऑप्शन काय असायला पाहिजे स्टुडंट? याचं 2 मोलाल असायला पाहिजे. बी ऑप्शन असायला पाहिजे. होप तुम्हाला समजलं असेल. लगेच पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊया. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला विचारलेलं आहे, व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ 245 ग्रॅम ऑफ H2SO4 dissolved in 1 liter of solution. ओके, सो H2SO4 इज अ सोल्यूट. त्याचं मास आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे मास त्याचं? 245. किती दिलेला आहे? 245. आणि H2SO4 चं मोलार मास किती असतं स्टुडंट? सांगायचंय तुम्हाला. 98. किती असतं? 98 ग्रॅम पर मोल. जर तुम्हाला मोलार मास कसं काढायचं माहिती नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी सांगेल कसं मोलार मास काढायचं असतं. यायला पाहिजे बरं का, ह्या 11th-12th मध्ये तर तुम्हाला ते यायला पाहिजे. ओके, व्हॉल्यूम दिलेलं आहे स्टुडंट आपल्याला 1 लिटर. कोणता फॉर्म्युला युज करणार आपण? मोलॅरिटी काढायची आहे आपल्याला. कोणता फॉर्म्युला युज करणार आपण? 1000. गरज नाही आहे, कारण की व्हॉल्यूम आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे? व्हॉल्यूम आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे? तर लिटरमध्ये दिलेलं असल्यामुळे आपण डायरेक्टली काय युज करणार आहोत? काय युज करणार आहोत? WB अपॉन MB इंटू व्हॉल्यूम इन लिटर. किती आहे व्हॉल्यूम? 1. WB आपल्याला किती दिलेलं आहे? 245 डिवायडेड बाय किती घेणार आपण? 98. किती घेणार? 98. आणि इंटू काय असणार आहे? 1. आणि आता हे स्टुडंट आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचंय. तर कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल बघा. जर का आपण याला जर का 2 न जर डिवाइड केलं तर आपण करू शकतो का? बघा बरं, करता येईल का आपल्याला? 245 जर का आपण जर का याचं जर हे केलं 9-18. ओके, ठीक आहे. याचे टूल्स आपल्याकडे आहेत का ते बघू आपण. टूल जर आपल्याकडे असतील तर आपण टूल यूज करूया, अदरवाईज लेट इट गो. बघा 98 आपल्याला दिलेला आहे.
98. ओके, याला 25 ने आपण मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. 25 8 जार 200, 25 9 जार 225, 225 प्लस 20 किती होतंय 245 आहे. इथं 245 फक्त एक झिरो असल्यामुळे आपण काय करू ना, याला 2.25 च्या ऐवजी 2.5 घेऊ. म्हणजे याचा आन्सर काय येईल स्टुडंट 2.5 मोल. ओके, मोलार 2.5. ओके, तर याचा आन्सर काय असणार आहे 2.5 मोलार. द आन्सर ऑफ द सोल्युशन इज 2.5 मोलार. ओके, सो अशा पद्धतीने आपण मोलॅलिटी आणि मोलॅरिटीचा जो कन्सेप्ट आहे तो समजून घेतला मित्रांनो. होप तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. अशाच कन्सेप्टसाठी तुम्हाला माझं युट्यूब चॅनल RS केमिस्ट्री सोल्युशनला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.